ही बातमी आहे खुलताबाद प्रतिनिधी सतीश कोळी यांच्याकडून। छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 10 जून 2026 रोजी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांची संयुक्त बैठक पार पडली। या पार पडलेल्या बैठकीत मुख्यालय वास्तव्यास नसलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शिक्षकांना सुशिक्षित आणि सुसज्ज निवासस्थाने उपलब्ध करून दिल्याशिवाय मुख्यालयी राहण्याची सक्ती करू नये अशी प्रमुख मागणी शिक्षक समन्वय समितीने केली आहे। या संदर्भात छत्रपती संभाजीनगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। या बैठकीच्या चर्चेदरम्यान मुख्यालयाच्या कारणावरून कोणत्याही शिक्षकावर कारवाई केली जाणार नसल्याचं आश्वासन देण्यात आलंय। तसंच शिक्षकांसाठी निवासस्थाने उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची सकारात्मक भूमिका प्रशासनाने घेतली आहे। मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभर असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा मुख्य समन्वयक विजय साळसकर यांनी सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने दिलाय। बैठकीत शिक्षक समन्वय समितीनं निवासस्थाने उपलब्ध होईपर्यंत मुख्यालयी राहण्याची सक्ती करू नये, गणवेश योजनेसाठी 100% निधी उपलब्ध करावा, जिल्ह्यातील सर्व शाळांचे स्ट्रक्चर ऑडिट करून आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, गणवेशासाठी अपुरा निधी देऊन मुख्याध्यापकांवर खरेदीची जबाबदारी टाकू नये, संपूर्ण निधी उपलब्ध झाल्यानंतरच जबाबदारी निश्चित करावी। समितीने इशारा दिलाय की शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर जिल्ह्यातील शिक्षक प्रभारी पदांचे कार्यभार सोडतील, शासकीय व्हॉट्सअप गटांमधून बाहेर पडतील आणि सर्व शिक्षक संघटना संयुक्तपणे असहकार आंदोलन छेडतील। यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळेसह शिक्षक समिती, शिक्षक सेना, शिक्षक भारती, जुनी हक्क पेन्शन संघटना, शिक्षक परिषद, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, मुख्याध्यापक महासंघ, शिक्षक संघ, उर्दू शिक्षक संघटना, मुक्त शिक्षक संघटना, खासगी शिक्षक संघ, पदवीधर शिक्षक संघटना आदी संघटनांचे जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते।